हावरट भूत. लेखक योगेश शेजवलकर. काही झालं तरी मी इथून जाणार नाही. मी सगळे पैसे दिलेत. मला कुणी असं बाहेर काढू शकत नाही. मी 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 जाणार नाही. तू 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 कुणी असलास तरी मला तू इथून बाहेर काढू शकत नाही, समजलं? असं ओरडत रे जागा झाला. तो घामाने पूर्ण भिजला होता. त्याचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला होता. जागं झाल्यावर त्याने आजूबाजूला पाहिलं तर तो त्याच्या पलंगात होता. त्याची बायको मिला आणि मुलं सारा आणि मॅडी त्याच्या पलंगाच्या बाजूला उभे होते. मिला, मी इथे कसा आलो ग? काहीही न समजून रे म्हणाला. रे, काल संध्याकाळी तू तुझ्या नेहमीच्या वेळी घरी परत आला नाहीस. आम्हाला सगळ्यांना वाटलं की आपल्या नवीन शेताची साफसफाई करायची असल्यामुळे तुझा वेळ जातोय. शेवटी आम्ही सगळे अंधार पडल्यावर तुला भेटायला आणि कामात मदत करायला आपल्या नवीन शेतावर आलो, तर तू तिथे बेशुद्ध होऊन पडलेला आम्हाला दिसलास. नशिबानं त्याच वेळी रस्त्यानं मिस्टर मार्टिन आपल्या घोडागाडीनं चालले होते. त्यांनी तुझी अवस्था पाहिली आणि आपल्या घोडागाडीतून तुला घरी आणलं. रात्रभर तू बेशुद्ध होतास. मिलानं रेला जे काही घडलं ते सगळं सांगितलं. बाबा, पण शेतात असं काय झालं ज्यामुळे? Sample complete. Ready to continue?